नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। महाराष्ट्र दिनानिमित्त शेडोळ ग्रामपंचायतीतर्फे डॉक्टरांचा भव्य नागरी सत्कार। 1 मे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून शेडोळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं गावातील होतकरू व यशस्वी डॉक्टर विद्यार्थ्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला। जनसेवा हीच ईश्वर सेवा हा संदेश देणारा हा कार्यक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला। या सोहळ्यात विविध वैद्यकीय शाखांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सत्कार मूर्तींमध्ये डॉक्टर आदित्य पंडितराव धुमाळ BAMS, डॉक्टर प्रांजली सुधाकर धुमाळ MBBS, डॉक्टर अविनाश बबरुवान धुमाळ MBBS MS, डॉक्टर प्रिया गोरोबा दूधभाते BDS, डॉक्टर प्राजक्ता रमाकांत स्वामी MDS, डॉक्टर रितेश खंडेराव कदम MBBS, डॉक्टर ऋतुजा दत्तात्रय धुमाळ BAMS, डॉक्टर गणेश नवलकुमार पाटील MBBS, डॉक्टर श्रेयस बालाजी धुमाळ MBBS आणि डॉक्टर स्नेहा संभाजी सुतार BAMS यांचा समावेश होता। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ, सरपंच स्वरूप धुमाळ, उपसरपंच विशाल धुमाळ, ग्रामपंचायत अधिकारी जयश्री प्रचंडराव मॅडम, पोलीस पाटील अशोक पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर धुमाळ, मुख्याध्यापक सतीश धुमाळ, रामराव धुमाळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सर्व डॉक्टरांचा गौरव करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टरांनी समाजसेवेला प्राधान्य देत ग्रामीण भागात आरोग्य सेवा अधिक सक्षम करावी असे आवाहन केलं। गावातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय शेडोळ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। या सोहळ्यामुळे गावात अभिमानाचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे। स्वरूप मी जेव्हा MBA झालो तेव्हा कुणाला माहितच नव्हतं MBA काय राहते इकडं 84-86 ला। आमचे काही मित्र म्हणले की काय बनगडे MBA काय राहते, तर तेव्हा माहिती सांगावं लागलेलं की असं जाते कंपनीमध्ये मॅनेजर होत आहे, ते नोकरी मिळते असं तसं त्यावेळेस। तर तशा पद्धतीने आता आमच्या 1960 ला त्यानिमित्ताने आपल्याकडे दरवर्षी 1 मेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो। त्यानिमित्ताने ग्रामपंचायतीचे झेंडावंदन व आपल्या गावचे काही मुलं व मुली जे वैद्यकीय क्षेत्रात कोणी पास झालेत, कोणी आता विद्यार्थी आहेत, जे आता भविष्यामध्ये आपल्या शेडोळचे नागरिक म्हणून त्यांनी काम करणार आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्या प्रथम मी सत्कार